मित्रांनो तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे. माझं नाव देवेश करायचं तुमचं स्वागत आहे. आज परत नवीन बाईक घेऊन आहे जी असणारी KTMची मॉडेल. याच्या आधी पण मी KTMच्या भरपूर मॉडेल केलेले आहेत, पण तुम्हाला त्या पण बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊ शकता. ठीक आहे, आजची तुम्हाला बाईक दाखवतो कोणती येते. हे पहा मित्रांनो, तुमच्याकडे आज नवीन बाईक घेऊन आहे. ही आहे आपली KTMची ॲडव्हेंचर X 390. आज तुम्हाला मी या बाईकचा रिव्ह्यू दाखवणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायमेन्शन काय असणार आहे, कलर कोणते असतील, फीचर्स काय असणार आहे, याच्यावरती मी पूर्णपणे तुम्हाला आज रिव्ह्यू देणार आहे. याच्या आधी पण मी KTMची जे पण मॉडेल आहे म्हणजे KTMची 250 ॲडव्हेंचर त्या पण बाईकचा रिव्ह्यू बनवलेला, आणि ड्यूकची ज्या 200% पण आहेत 125 किंवा 250 या बाईकचे पण मी रिव्ह्यू बनवलेले आहेत. तुम्हाला ते पण बघायचे असेल तर तुम्ही बघू शकतात माझ्या चॅनलवर जाऊन, किंवा वरती आय कार्डवरती पण तुम्हाला त्याचा लिंक भेटून जाईल, आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याचे लिंक भेटून जातील या बाईकचे. आज तुम्हाला मी या बाईकची तुम्हाला पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. ठीक आहे, यांच्याकडे ही 390X पण एक आहे आणि अजून एक आहे, ही एक आहे ॲडव्हेंचर 390. ती X होती, ही 390 आहे. ती नवीन मॉडेल आहे, ही आधीची मॉडेल आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला थोडंसं चेंजेस तुम्हाला भेटून जाईल या मॉडेलमध्ये. ठीक आहे, RC 200 पण आहे. तुम्हाला एक करून मी सगळ्या गाड्यांची तुम्हाला रिव्ह्यू बनवून दाखवणार आहे. ही मॉडेल तुम्हाला भेटेल सिंगल सिलेंडर असणार आहे. ठीक आहे, 4 व्हॅल्यू DOSC फ्युल इंजेक्टर असेल इंजिन. याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं डोंबिवलीमध्ये तुम्हाला याची या बाईकची जी प्राईस आहे तुम्हाला ही असणार आहे 3,43,000पर्यंत ऑन रोड असणार. याच्यावर तुम्हाला एक्सेसरीचं पार्ट तुम्हाला हेल्मेट, पार्किंग कवर, नंतर मग नेगल गार्ड किंवा आपले हे कवर ते पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल एक्सेसरीच्या पार्टमध्ये. ठीक आहे, स्टार्ट करतो बाईकच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर बघितलं तुम्हाला हे सेंटरला हा वायझर असणार दिलेला, सेमच असेल दिला तसं तुम्हाला तो 390 जी ॲडव्हेंचर बाईक आहे त्याच्यामध्ये पण तसंच होता, सेमच तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. पण तुम्हाला ट्रान्सपरंट असणार दिलं, आणि हेडलाईट तुम्हाला असणार आहे पूर्णपणे LED. साईडला तुम्हाला DRL दिलेलं असेल. इथं या ठिकाणी तुम्हाला DRL दिलेलं असेल. इथं पण तुम्हाला KTMचं नाव दिलेलं असणार. या ठिकाणी टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला असणार आहे LED दिलेले. नंबर प्लेटची तुम्हाला जागा दिलेली असणार आहे, आणि USWP अपेक्स USD पोर्टमध्ये तुमचे हे तुम्हाला सस्पेन्शन दिलेलं असणार आहे या बाईकला. ठीक आहे, इथं पण तुम्हाला 390 तुम्हाला ब्रँड भेटून जाईल. रिफ्लेक्टर असणार आहे. पुढचं मडकं तुम्हाला पूर्णपणे असणार हे फायबरमध्ये दिलेलं. ठीक आहे, टायरची साईज 100/90 19 इंच तुमचे हे असणारे अलॉय व्हील. ठीक आहे, 250मध्ये पण आय थिंक एवढंच तुम्हाला भेटतील 250मध्ये पण ॲडव्हेंचर बाईकमध्ये, आणि याच्यामध्ये तुम्हाला सेमच भेटणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे, डिस्कची साईज तुम्हाला असणार आहे 320 mm पर्यंत तुमची पुढची डिस्प्ले दिली असणार आहे डिस्कची साईज, आणि ABSची तुम्हाला प्लेट दिलेली असेल. डुअल चॅनल ABS पण तुम्हाला याची डिस्प्ले ही तुमची प्लेट असणार आहे ABSची दिलेली या ठिकाणी, आणि MRHची तुम्हाला टायर दिलेली असणार यामध्ये, आणि ऑइल कूल किंवा लिक्विड कूलमध्ये तुमचं ह्याचं पुरी सिस्टम दिलेली असणार आहे या बाईकची, आणि सिंगल तुम्हाला हॉर्न दिलेला असणार आहे. खाली हा जो गार्ड आहे इंजिन गार्ड, हा तुम्हाला असणार आहे हा असणार आहे हार्ड प्लास्टिकमध्ये तुम्हाला दिलेला असणार आहे, मेटलमध्ये नसणार दिलेला हा. ठीक आहे, तुम्हाला जर चेंज करायचा असेल तुम्ही तो चेंज करू शकता या ठिकाणी. ठीक आहे, आणि हा असणार आपला लेग गार्ड या ठिकाणी दिलेला असणार आहे. साईड प्रोफाईल बघितलं तर इथं बघा तुम्हाला KTMचं ब्रँडिंग भेटून जाईल. ऑरेंजमध्ये तुमचा हा ग्राफिक भेटून जाईल इथं या ठिकाणी, प्लस ब्लॅकमध्ये पण 390 ॲडव्हेंचर X ही असणार तुमची ब्रँडिंग या ठिकाणी दिलेली. ठीक आहे, इथं पण तुम्हाला ही ग्राफिक दिलेली असणार आहे या ठिकाणी. आणि हे बघा रेसिंग KTM, आणि इंजिन तुम्हाला हे असं असणार दिलेलं. इंजिन तुम्हाला हे जे दिलेलं असणार आहे 373.27 cc तुम्हाला दिलेलं असणार आहे हे इंजिन यामध्ये तुम्हाला. ठीक आहे, याच्यामध्ये जी मॅक्झिमम पॉवर जी भेटते तुम्हाला याच्यामध्ये ती तुम्हाला भेटते 43.5 BHPची, जी 9,000 RPM पर्यंत चालली जाते. आणि तुम्हाला जो टॉर्क भेटतो याच्यामध्ये मॅक्झिमम तो 37 Nm पर्यंत भेटतो, 7,000 RPM पर्यंत जातो. याच्यामध्ये तुम्हाला बोर भेटेल 89 mm पर्यंत, आणि स्ट्रोक भेटेल तुम्हाला 60 mm पर्यंत. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर तुम्हाला हा आपला ब्रेक पॅड दिलेला असणार आहे. तुम्हाला पूर्णपणे ही लिव्हर जी असणार आहे हे तुम्हाला दिलेलं असणार आहे मेटलमध्ये या ठिकाणी. ठीक आहे, आणि तुम्ही ही पण बघू शकतात ग्राफिक या ठिकाणी KTMचा तुम्हाला लोगो दिलेला असणार या ठिकाणी सेमच, आणि तुम्हाला याची सेफ्टी पण तुम्हाला चांगली दिसणार आहे. ठीक आहे, पाठिंबाचं तुम्हाला जे सस्पेन्शन दिलेलं असणार आहे हे रिअरचं तुम्हाला सस्पेन्शन दिलेलं असणार आहे हे WP अपेक्स म्हणू शकतो तुम्हाला सस्पेन्शन दिलेलं असणार आहे. 177 mm पर्यंत तुम्हाला असं भेटेल ते व्हील ट्रॅव्हलर. ठीक आहे, आणि ॲडजस्टेबल तुम्हाला असणार ते पण दिलेलं या ठिकाणी. सिंगल असेल तुम्हाला हा आतमधला पार्ट या ठिकाणी दिलेला, आणि टायरच्या वरती जो पार्ट असणार आहे तो फायबरमध्ये तुम्हाला दिलेला असेल या ठिकाणी, कवर या ठिकाणी. ठीक आहे, रिअर फुटरेस दिलेला असेल, आणि इकडच्या साईडला तुम्हाला अशी ग्राफिक दिलेली असणार या ठिकाणी, आणि हा पार्ट तुम्हाला असणार आहे ऑरेंज कलरमध्ये या ठिकाणी. ठीक आहे, आपले हे जे असणार आहे गार्ड तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला दिले या ठिकाणी. सायलेन्सर तुम्हाला असं असणार दिलेलं सिंगलमध्ये या ठिकाणी. हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे मीटरमध्ये दिलेला. ठीक आहे, आणि पाठीमागच्या टायरची साईज बघू पहिले कुठे गेली टायरची साईज,
ही असणार तुम्हाला 130/80 17 इंच तुमचे हे असणार आहे पाठीमागचे अलॉय व्हील, ठीक आहे. आणि फ्रंटपेक्षा रेअरची जी असणार आहे ब्रॉडनेस म्हणा टायरची तुमची मला थोडीशी याच्यामध्ये जास्त दिलेली असणार आहे, ठीक आहे. आणि पाठीमागच्या डिस्कची साईज तुम्हाला दिलेली असणार आहे ही 230 mm पर्यंत आणि पाठीमागे पण तुम्हाला सेम दिलेलं, ठीक आहे. AB तुम्हाला प्लेट दिलेली असते या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुम्हाला कुठे रिफ्लेक्टर येतं आणि आपलं अलॉय व्हील्सच्या ठिकाणी, ठीक आहे. आणि हा पार्ट तुम्ही बघू शकतात ॲडव्हेंचर्स म्हणजे कॅटेगरीतली तुमची ही बाईक आहे. तुम्ही साईड ऑफ हे असणार आहे आपलं साईड बॉक्स असतात ना पॅनियर आणि टॉप बॉक्स पण ह्याच्यामध्ये लावू शकतात. आत्ता मी तुम्हाला या बाईकची रिअल प्रोफाईल दाखवतो. हे बघा मित्रांनो, LED तुमचं टेल लाईट दिलेली असणार या ठिकाणी, नंबर प्लेटची जागा दिली असणार आहे, टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला असणार आहे LED दिलेली, रिफ्लेक्टर नंबर प्लेटसोबत जागा दिली असणार आहे. फायबरमध्ये तुमचा हा पार्ट दिलेला असणार आहे मडगाचा, ठीक आहे. हा पार्ट एक गार्ड असणार दिलेला, लेग गार्ड तुम्हाला भेटून जाईल एक्सेसरीच्या पार्टमध्ये, ठीक आहे. इकडचा हा पण ग्रॅब हँडल तुमचे बघा पूर्णपणे हे मस्त दिले आहे तुम्हाला टार्टमध्ये, ठीक आहे. इथं पण तुम्हाला ॲडव्हेंचरचं तुम्हाला बघा ब्रँडिंग भेटून जाईल या ठिकाणी, ठीक आहे. इकडं जे चेन ड्राईव्हचे जो कवर्स ना तुम्हाला ते पण असं दिलेलं तुम्हाला हे फायबरमध्ये दिलेलं असणार या ठिकाणी. या बाईकची तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स जी असणार ती तुम्हाला 200 mm पर्यंत दिलेली असणार आहे या ठिकाणी, ठीक आहे. इथं पण तुम्ही बसतात तुम्हाला पूर्णपणे सेफ्टीसह या ठिकाणी दिलेली. तुम्हाला जर एक्स्ट्रा तुम्हाला जर कोणती फिटिंग करायची असेल बॉडीला जेव्हा तुम्ही ऑफ रोडिंग करा त्यावेळेस तुम्हाला जास्त तुम्हाला सेफ्टीची गरज पडेल तेव्हा तुम्ही तशा प्रकारचे तुम्ही ते सेफ्टी जे गार्ड असतात तुम्ही ते पण लावू शकता या ठिकाणी, ठीक आहे. आणि मेन म्हणजे बघा या ठिकाणी पण तुम्हाला सेम असणार आहे या ठिकाणी ग्राफिक दिलेली KTMची आणि ॲडव्हेंचर X390 तुम्हाला ब्रँडिंग हे एअरबटून जाईल, ठीक आहे. आणि याची तुम्हाला जी हे असणार आहे आपले काय म्हणा कूलिंग सिस्टीम ती तुम्हाला असणार लिक्विड कोडमध्ये विथ आपले हे असणार तुम्हाला दिलेलं याच्यामध्ये रेडिएटर प्लस दिलेलं असणार आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला इंजिनच्या खालचा हा गार्ड जो असणार आहे हा पार्ट हा तुमचा असणार आहे मेटलमध्ये, वरचा जो असणार तुम्हाला हार्ड प्लास्टिकमध्ये दिलेला असणार आहे आणि हा असणार आहे हार्ड आपल्या मेटलमध्ये पण दिलेलं असणार या ठिकाणी, ठीक आहे. आणि इथं मग तुम्हाला सगळं सेफ्टी असणार दिलेली म्हणजे तुम्हाला ऑफ रोडिंग करताना तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही, म्हणजे खाली दगड वेगळं तुम्हाला काय भेटणार लागणार नाही अशा टाईपची तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला हे दिलेलं असणार आहे सेफ्टी गार्ड इंजिनला. आणि तुम्हाला या बाईकमध्ये जे पण हे भेटणार आहे ABS दिलेली स्लीपर कच दिलेलं असणार आहे, 12 वर्ष तुम्हाला USB पोर्ट पण दिलेला सॉकेट म्हणजे तुम्ही ऑफ रोडिंग करता पण मोबाईल चार्ज करू शकतात या ठिकाणी, ठीक आहे. तुम्हाला दाखवत होतो कसं कुठे असला तो याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल चार्ज करणं हे तुम्हाला दिलेलं असं नाही या ठिकाणी, ठीक आहे. हे बघा या ठिकाणी बघा तुम्हाला 12 वर्ष तुम्हाला सॉकेट दिलेलं असणार आहे. इथं पण ते USB पोर्ट लावू शकतो एक्सेसरीच्या पार्टमधून, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी पण भेटून जाईल या ठिकाणी, ठीक आहे. आणि हा LCD डिस्प्ले सध्या याच्यावरती कवर आहे, ठीक आहे. हे काढू शकत ते फिक्स आहे हा, ठीक आहे. म्हणजे नंतर काढू शकतो आपण जेव्हा तुम्ही बाय करा तेव्हा तुम्हाला हा भेटून जाईल, ठीक आहे. एक मिनिट मग काढून दाखवतो. हे बघा हा तुमचा, ठीक आहे. चावी तुम्हाला दाखवून देतो. चावी नॉर्मली जशी की होती आधीची 250ची तुम्हाला सेमच त्याच्यामध्ये भेटून जाईल. तर इंजिन लाईट ABSची लाईट दिलेली असणार आहे, टायमिंग दिलेली असणार आहे, RPM मीटर दिलेलं आहे सेकंड साईडला, ठीक आहे. इथं किती किलोमीटर झालेलं ते गिअर शिफ्टर असणार आहे, लो आपलं प्रेशर ऑइल दिलेलं असणार आहे, RPMची लाईट तुम्हाला दिलेली असेल एका साईडला, ठीक आहे. हे आपलं सध्या गाडी चालवली नाही म्हणून त्याच्यावर तुम्हाला दिसत राहील या ठिकाणी, ठीक आहे. बाकीचं इन्फॉर्मेशन तुम्हाला जेव्हा दिसत राहील या ठिकाणी. आणि हे 2 तुम्हाला बटन दिलेले असतील, ठीक आहे. याच्यामधून याच्यामध्ये तुम्हाला रोडचं बघा दिलेलं असतं, किल स्विच दिलेली असतं याच्यामध्ये, ठीक आहे. अजून तुम्हाला दाखवून देतो. अजून तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला आपलं हे इकॉनॉमी दिलेली असणार आहे, फ्युलची टेम्परेचर दिलेलं असणार एका चाईल्डला, ठीक आहे. ABS तुम्हाला लाईट दिलेली असणार, इन्फॉर्मेशन पण तुम्हाला देऊन जाईल, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला ट्रिप A ट्रिप B आपण सेट करू शकतो, रायडिंग मोड चेंज करू शकतो यामध्ये पण या बाईकमध्ये. या ठिकाणी तुमचं काही दोघंही मिरर दिलेली असतील या ठिकाणी. आपले इंजिन स्टार्ट स्टॉप तुम्हाला बटन दिलेलं असते या ठिकाणी, ठीक आहे. सेल्फ स्टार्ट बटन तुम्हाला दिलेलं असणार आहे. हा पुढचा हँडल तुम्हाला पूर्णपणे असणार आहे हा ब्लॅक कलरमध्ये. आणि इथं पण बघा तुम्हाला KTMचं तुम्हाला इथं ब्रँडिंग भेटून जाईल यामध्ये, ठीक आहे. याच्यावर तुमचे 5 लाईट दिलेली असेल, ठीक आहे. हेडलाईटचे अप्पर डिप्पर, टर्न इंडिकेटर, हॉर्न, ठीक आहे. आणि सर्व ठिकाणी तुम्ही बसतात तुम्ही इथं ब्लिंकिंग होत राहील या ठिकाणी. म्हणजे तुम्ही जेव्हा नाईटच्या टायमाला जेव्हा बाईक रायडिंग कराल त्या टायमाला तुम्हाला हिचे फंक्शन दिसत राहतील, तुम्हाला असे हे होणार नाही, ठीक आहे. हे बघा इथं तुम्हाला न्यूट्रलला दिलेली असणार आहे. आता हे बघा मी तुम्हाला चेंज करून दाखवतो बघा. डोर फ्यूल इंडिकेटर साईड स्टँड तुम्हाला सध्या आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते बाकीचे तुम्हाला फंक्शन याच्यामध्ये दिसणार नाही, ठीक आहे. हे बघा ट्रिप A ट्रिप B ट्रिप 1 ट्रिप 2 ABS इन्फॉर्मेशन, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळं दिसत राहील, ठीक आहे. याची तुम्हाला जर मी मायलेजचं सांगायला गेलो तर तुम्हाला एक 30+ किंवा 30 पर्यंत तरी असेल तुम्हाला, ठीक आहे. 25 to 30च्या आत तुम्हाला आतून तुम्हाला याचं मायलेज भेटून जाईल या बाईकची.
आणि या बाईकची तुम्हाला टाकी जी असणार ती 14.5 लिटरची असेल आणि 400+ तुम्हाला किलोमीटरपर्यंत तुमची याची रायडिंग तुम्हाला रेंज भेटून जाईल या बाईकमध्ये. ठीक आहे, म्हणजे तुमची गाडीची तुम्ही घेऊ शकता, लुक पण घेऊ शकतात कशी आहे. जशी 250 होती तशी तुमची ही असणार आहे. ठीक आहे, या बाईकची. आणि किंवा 390ची जी होती बाईक ते पण तुम्हाला सेम असणार यामध्ये दिलेली. ठीक आहे, हे बघा फ्रंट बघा इथं तुम्हाला DRL तुमचे हे ऑन राहतील यामध्ये. आणि टेल लाईट पण बघू शकता तुम्ही, टेल लाईट पण बघा इथं तुम्हाला DRL दिलेलं असेल LED या ठिकाणी. ठीक आहे, आणि टर्न इंडिकेटर पण तुम्हाला याच्यामध्ये सेम असणार दिलेली. ठीक आहे, सध्या गाडीच्या आतमध्ये पेट्रोल नाही आहे, तुम्हाला मी चालू करून दाखवली असती गाडीचा साऊंड कसा येतो या बाईकचा. ठीक आहे, तुम्हाला लाईट पण दाखवून देतो कशी असणार याची. सध्या हे DRL तुमची इथं चालू राहतील. हे बघा हे पण तुम्हाला दिलेलं असणार आहे LED. ठीक आहे, 5 लाईट या ठिकाणी दिलेली असणार आहे. सेमच तुमचं बघा इथं अप्पर डिपर जेव्हा गाडी स्टार्ट करू त्यावेळेस आपले हे हेडलाईट ऑन होतात तुमचे या ठिकाणी तुमचं असं असणार दिलेलं. बाकी तुम्ही बाईकची पूर्णपणे तुम्ही लुक होऊ शकतात. कशी वाटते तुम्हाला सांगा तुम्ही. आणि मेन म्हणजे डोंबिवलीमध्ये याची जी प्राईस आहे तुम्हाला 3,43,000 तुम्हाला भेटून जाईल. या बाईकचं तुम्हाला कव्हर दिलेलं असणार आहे 177 kg आणि सॅडल हाईट तुम्हाला दिलेलं असणार आहे 855 mm ग्राउंड क्लिअरन्स 200 mm दिलेलं असणार आहे या बाईकचा. आणि 320 mm तुमची फ्रंटची तुम्हाला डिस्क दिलेली असणार आहे. मग 210 बोललो, 320 mm असणार आहे नाही फ्रंटची डिस्कची साईज. फ्रेम तुमची असणार आहे टुबलरमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला स्लीपर क्लास असणार दिलेला. आणि या बाईकची तुम्हाला ते पण डायमेन्शन जे असणार आहे ते तुम्हाला सेम असेल दिलेलं यामध्ये. आणि या बाईकचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी एक बाईक घेऊ पुढच्या वेळेस भेटूया. आता पुढचा हा व्हिडिओ थांबवतो. चला मग मित्रांनो, तुम्हाला या बाईकचा मी शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. कोणाला इन्क्वायरी करायचं तर तुम्ही या शोरूममध्ये येऊ शकतात. डोंबिवलीमध्ये तुम्हाला हा असणार दिलेला शोरूम. डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण प्राईस असणार तुम्हाला ती अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात की प्राईस किती येते. चला मग अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आणि माझ्या चॅनलचं जर नवीन असेल तर ती तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. अशीच मी नवीन ज्या बाईक किंवा कारचे जे पण रिव्ह्यू असतात त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे, चला मग मित्रांनो अशीच एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्ता फक्त मी हा व्हिडिओच सांगतो. आणि तुम्हाला जर गाडी एक्सचेंजमध्ये तर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकतात. फक्त एवढंच आहे की 15 वर्षाच्या आतमधली गाडी पाहिजे तेव्हाच तुम्ही एक्सचेंजमध्ये तुम्ही करू शकता. जी पण तुमची गाडीची व्हॅल्यू असेल ती तुम्हाला तुमच्यासमोर दिली जाईल, जी रिव्हॅल्युएशन करून देतील तशा प्रकारे तुम्ही ही गाडी घेऊ शकता.